सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहरात 7 सप्टेंबर रोजी श्री गणेश चतुर्थी या निमित्त विटा शहरातील लहान मोठी मंडळं तसेच घरोघरी बाप्पांचं आगमन बालगोपाल तल्लीन तर भक्तिमय वातावरणात सर्वजण भक्तजन भाविक मग्न झालेत। विटा शहरातील महात्मा गांधी विद्या मंदिर, इंदिराबाई भिडे कन्या प्रशाला, देश चौगुले विद्यालय या सर्व विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षक शिक्षकेतर प्राचार्य मुख्याध्यापक व कर्मचारी यांनी आनंद उत्सवामध्ये सर्व विद्यार्थ्यांना पारंपरिक वेशभूषा, पारंपरिक वाद्य, पारंपरिक खेळ सादर करत या विद्यालयातून गणरायांची स्थापना करण्यात आली। जोरदार गणरायाचं आगमन लेझिम ढोल ताशाच्या गजरात पार पडलं। विटा शहरात विटा मायनी रोड भाजी मंडई या ठिकाणी गणरायांच्या मूर्ती खरेदीसाठी भक्तजन भाविकांनी मोठी गर्दी केली होती। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, माया पप्पा आणि गणपती आणला या गाण्यांच्या सूर तालात सर्व भक्तजन भाविक मग्न होते। बालगोपालांनी तर या गाण्यावर ठेकाच धरला होता। श्री गणरायांच्या पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याचे स्टॉल सजले होते। फुल विक्रेत्यांच्या दुकानावरील भाविकांची मोठी गर्दी केली। विटा शहरात शालेय विद्यार्थ्यांनी गणरायांचे स्वागत करत भव्य दिव्य अशी गणरायांची मिरवणूक काढून त्यांचं थाटात आगमन केलं। गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर विटा शहरात विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या आदेशानुसार विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी सर्वत्र पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला होता। गृहरक्षक दल टीम सकाळपासूनच पोलिसांच्या बरोबर सज्ज होती। विटा वाहतूक नियंत्रण कक्ष सचिन माळी व वाहतूक पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक, गांधी चौक, मायनी रोड अशा ठिकाणी रोडवरील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांवरती कारवाई करत वाहनधारकांना वाहने मार्गस्थान करा अशा सूचना दिल्या। भक्तिमय वातावरणात विटा शहरात श्री बाप्पांचं मोठ्या थाटात भक्तिमय वातावरणात आगमन झालं। कृष्णा रेडीमेड विटा आमच्या असंख्य ग्राहकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। कुठं आहे लालास माझी किती एवढं मला दी किती हा साहेब नमस्ते। नमस्कार। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।